नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज सकाळी नाश्त्यामध्ये तीच भाकरी चपाती खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला चिरमुऱ्यापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी एकदम नवीन आणि तुम्ही कधी नाही बनवलेली असणार. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 2 कप चिरमुरे घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सगळे चिरमुरे घालायचे आहेत. तर तुम्ही ती चिरमुरेच्या जागी पोह्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला या चिरमुऱ्याची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. मग पावडर बनवून झाल्यानंतर आता आपल्याला ही पावडर एका बाउलमध्ये काढायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही ते चवीनुसार हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे गव्हाचे पीठ घालायचे आहे. आणि हे सगळे साहित्य आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर या साहित्यामध्ये आता थोडी थोडी करून पाणी घालायचं आहे आणि हे साहित्य आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे आहेत. मग हे पीठ मळून झाल्यानंतर आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मग पीठ पूर्णपणे भिजल्यानंतर या पिठाचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि या गोळ्यांना पीठ लावून याचे आपल्याला पराठे लाटायचे आहेत. तर तुम्ही या रेसिपीला चिरमुऱ्याचे पराठे पण म्हणू शकता. मग पराठे लाटून झाल्यानंतर आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि आता हे पराठे आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहेत. मग पराठा एक बाजूनी भाजल्यानंतर याच्यावरती आपल्याला चमच्याने तेल नाही तर तूप लावायचं आहे आणि हा पराठा आता चमच्याने पलटवायचा आहे. आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण तेल नाही तर तूप लावायचं आहे. आणि आता हे पराठे आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने चिरमुऱ्याची ही वेगळ्या पद्धतीची रुचकर अशी कमी तेलाची रेसिपी बनवून गरमागरम कोणत्याही चटणीबरोबर, दह्याबरोबर नाही तर लोणच्याबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.